विश्व जितके मोठे आहे तितकेच ते गूढ आणि रहस्यांनी बनलेले आहे. मानवाच्या आकलन शक्तीच्या पलीकडच्या अनेक गोष्टी आजही मानवी मनाला कोड्यात टाकतात. आपल्याच अस्तित्वाबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडतात. पृथ्वीचं आयुष्य जर 1 वर्ष मानलं तर मानवाचं तिच्यावरचं अस्तित्व फक्त 1.5 दिवसाचं आहे. मग उरलेले 364 दिवस पृथ्वी कोणाकोणाचं घर होती हे मानव कदाचित कधीही समजू शकणार नाही. इतिहास अशा अनेक गोष्टींनी भरलेला आहे ज्या मानवी जीवनात घडलेल्या अलौकिक गतिविधींचा संकेत देतात. आजही जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी कोणी, का आणि कशी बांधली याचं उत्तर विज्ञानाकडे नाही. तर चला जाणून घेऊया विश्वातील 6 अशी ठिकाणे ज्यांनी आजही कदाचित पृथ्वीवर आलेल्या परग्रहीय वासियांच्या पाऊल खुणा जपल्या आहेत. नंबर 1. नाझका चित्रे. नाझका चित्रे ही पेरू देशातील नाझका वाळवंटात आढळणारी प्राचीन चित्रे आहेत. ही चित्रे 1939 मध्ये अमेरिकन हवाई उड्डाण चालक जॉर्ज आयझन यांनी पाहिली होती. नाझका चित्रांमध्ये प्राणी, वनस्पती, ज्योतिषीय चिन्हे आणि ज्यांचे स्वरूप अजूनही स्पष्ट नाही अशा अनेक आकृत्यांचा समावेश होतो. नाझका चित्रांची निर्मिती कशी झाली याबाबत अजूनही कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. काही इतिहासकारांच्या मते यांची निर्मिती 500 ईसा पूर्व ते 500 इसवी सनापर्यंतच्या काळात झाली असावी. काही लोकांचा असा विश्वास आहे की या चित्रांची निर्मिती नाझका संस्कृतीच्या लोकांनी केली गेली होती. नाझका चित्रांमध्ये अशी अनेक विचित्र आकृत्या, विचित्र चित्रे समाविष्ट आहेत जी अतिशय मोठी आहेत. उदाहरणार्थ, एक उबदार कॅमलची आकृती सुमारे 370 मीटर लांब आहे. एका स्पायडर कीटकाची आकृती सुमारे 120 मीटर लांब आहे आणि त्यात सुमारे 400 पैलू आहेत. आकाशातून पाहता या आकृत्या एका भल्या मोठ्या विमाना तळासारख्या दिसतात. मग जमिनीच्या एवढ्या मोठ्या भागावर या भल्या मोठ्या आकृत्यांची रचना त्या लोकांनी आकाशातील लोकांना संकेत देण्यासाठी केली असेल का? 2500 वर्षापूर्वी आकाशातून कोणी खाली उतरलं असेल का? काही लोकांचा असा विश्वास आहे की हे चित्र एखाद्या विशिष्ट देवतेचं प्रतीक आहे, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की ही चित्र एखाद्या विशिष्ट घटनेचं प्रतीक आहे जी त्यावेळी त्या लोकांसाठी अलौकिक होती. नाझका चित्राची निर्मिती ही अजूनही एक गूढ आहे. नाझका चित्रांचा अभ्यास करून इतिहासकारांना प्राचीन नाझका संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत मिळू शकते. नंबर 2. मोआई मूर्ती. चिलीच्या ईस्टर बेटावर महाकाय उंच चेहरे असणाऱ्या या मूर्त्या जगातील अनेक पर्यटकांचं आकर्षण आहेत. असं म्हणतात की आजपासून 3000 वर्षांपूर्वी यांची निर्मिती झाली असावी. पॉलिनेशियन संस्कृतीच्या लोकांनी त्या बनवल्या होत्या. पण या एका विशिष्ट दिशेला बघत असणाऱ्या मूर्त्या त्यांनी का बनवल्या हा अजूनही एक न सुटलेला प्रश्न आहे. उभट गंभीर चेहरे, किंचितशी वर बघणारी मान, दूर क्षितिजाकडे बघणारी नजर हे या मूर्त्यांचे वैशिष्ट्य आहे. डॉक्टर भालचंद्र नाडकर्णी यांच्या माणूस पृथ्वीवर उपरास या पुस्तकात मोआई मूर्तीचा उल्लेख आहे. ते म्हणतात, मोआई मूर्ती मानवी इतिहासातील एक न सुटलेलं कोडं आहे. मोआई मूर्त्या मानवी सभ्यतेच्या अस्ताचे एक प्रतीक आहेत. तिथे सापडलेल्या माओ लेखानुसार या मूर्त्या क्षितिजातून येणाऱ्या एका हिंस्र जीवाची वाट बघत आहेत. या मूर्त्यांच्या इतिहासाबद्दल अनेक थिअरीज प्रसिद्ध आहेत, पण जवळजवळ 3000 वर्षांपूर्वी इतक्या मोठ्या मूर्त्या त्या काळच्या लोकांनी कशा बनवल्या असतील हा प्रश्न आजही कायम आहे. कारण या मूर्त्यांसाठी लागणारे दगड या बेटावर कुठेही आढळत नाही. मग हे विशाल काय दगड आले तरी कुठून? कोणत्या तरी अद्ययावत तंत्रज्ञानाने त्या इथे आणल्या गेल्या होत्या का? आणि एकाच साच्यातील असलेले हे सगळे चेहरे इतके अचूक बनवले तरी कसे? हे आणि असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत.
या माओच्या चेहऱ्यावर पसरलेल्या गंभीर शांतते हे प्रश्न एखाद्या प्रथम दृष्ट्याच्याही मनात घर करून जातात. नंबर 3, रोसेटा स्टोन. रोसेटा स्टोन हा एक मोठा खडकाळ शिलालेख आहे जो इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशायर मधील रोसेटा येथे आहे. हा दगड 21 फूट उंच आणि 15 फूट रुंद आहे आणि याचे वजन सुमारे 250 टन आहे. याचा 19व्या शतकात शोध लागला होता आणि तो एक अनोखा आणि रहस्यमय शिलालेख आहे. या दगडावरील भाषा अजूनही अज्ञात आहे. चित्रविचित्र वेशातील मानवासारख्या दिसणाऱ्या आकृत्या, वेगवेगळे प्राणी त्या दगडावर कोरले आहेत. मग या लेखाचे प्रयोजन अद्यापही समजलेले नाही. एखाद्या मशीनद्वारे करावी अशी या लेखाची लिपी स्पष्ट आणि खोल आहे, पण त्या काळी इतक्या सचित्र आणि स्पष्ट रूपात शिलालेख कोरण्याचे तंत्र त्या लोकांकडून आले तरी कुठून? या दगडावर कोरलेली चित्रविचित्र आकृत्या काय संकेत देतात? त्या सभ्यतेच्या लोकांनी या आकृत्या प्रत्यक्ष पाहिल्या म्हणून आपल्या भाषेत त्यांचे वर्णन केले असेल का? का त्या काळी अशी कोणती तरी अलौकिक घटना घडली होती? त्याचं वर्णन करणं, त्याची माहिती जपून ठेवणं त्यांना इतकं गरजेचं वाटलं. या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तोपर्यंत तरी अज्ञात आहेत जोपर्यंत या भाषेचा अर्थ आपल्याला समजणार नाही. नंबर 4, स्टोनहेंज. विश्व अशा अनेक अकल्पनीय गोष्टींचं घर आहे ज्यांच्या रचनेमागचं कोडं आजही सुटलेलं नाही. त्यातीलच एक म्हणजे स्टोनहेंज. ही इंग्लंडमधील विल्टशायर मधील एक प्रागैतिहासिक रचना आहे जे इंग्लंड पासून सुमारे 130 मैल पश्चिमेस आहे. स्टोनहेंज हे जगातील सर्वात प्रसिद्ध प्रागैतिहासिक स्थळांपैकी एक आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. स्टोनहेंजची निर्मिती सुमारे 5000 वर्षांपूर्वी झाली असावी. याचे मूळ उद्दिष्ट अद्यापही माहीत नाही, परंतु त्याचा वापर धार्मिक विधी, ज्योतिषी अभ्यास किंवा मृतदेह दफन करण्यासाठी केला गेला असावा असे मानले जाते. स्टोनहेंज हे मोठ्या खडकांनी बनलेले आहे. सर्वात मोठे खडक हे सरसेन खडक आहेत जे सुमारे 2500 टन वजनाचे आहेत. हे खडक सुमारे 20 मैल दूर कुठून तरी आणले गेले होते. स्टोनहेंजचे बांधकाम एक मोठे आवाहन होते. खडकांना जमिनीत उभे करणे आणि त्यांना एकत्र जोडणे खूप कठीण होते. इतक्या मोठ्या वजनाचे खडक उभा करण्यासाठी आजच्या युगात सुद्धा आधुनिक यंत्रणेची गरज भासते. मग हजारो वर्षापूर्वी हे खडक अशा विशिष्ट रचनेत कोणी आणि का ठेवले हा प्रश्न आजही न सुटलेला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार याची रचना कोणत्या तरी धार्मिक विधीसाठी केली गेली असावी. काही तज्ञ म्हणतात की याची रचना त्या काळच्या मानवाला अद्ययावत यंत्रणेशिवाय अशक्य होती, पण मानवी इतिहासाला आणि विज्ञानाला आवाहन देत ही रचना आजही उभी आहे हे मात्र नक्की. नंबर 5, भीमबेटका केव्स. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असणाऱ्या या गुफा भारताच्या प्राचीन आणि गूढ इतिहासाचे एक द्योतक आहेत. जवळजवळ 29,000 वर्षापूर्वीची चित्र या गुफांमध्ये आपण पाहू शकतो. वनस्पतींचा रंग, जनावरांची कातडी वापरून काढलेली ही चित्र पाहिल्यावर असं वाटतं की यांना काही सांगायचे आहे. वेगवेगळे प्राणी, त्यांच्या मागे पळणारे लोक इथे चित्रित केले आहेत. त्यातीलच एक विचित्र गोष्ट म्हणजे यात असणाऱ्या एका चित्रात एक आकृती रेखाटली आहे जी इतर माणसांच्या उंचीच्या दुप्पट आहे आणि बाकीचे लोक तिच्या भोवती फेऱ्या घालताना दिसतात. पण ही आकृती आहे कोणाची हे आजही एक गूढ आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार एका सामान्य मानवाची उंची 6 फूट ते 6.5 फुटापर्यंत राहिली आहे
मग 29,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर यापेक्षाही जास्त उंचीचे जीव अस्तित्वात होते का? का हे जीव पृथ्वीवरचे नव्हतेच? मग आपले पूर्वज या दुसऱ्या विश्वातील जीवांच्या संपर्कात होते किंवा या परग्रहीय वासियांची पूजा करत होते का? प्रश्न अनेक आहेत, पण उत्तर एकही नाही. नंबर 6, सिंधू घाटी सभ्यता. 1826 साली चार्ल्स मेसन नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याला रावी नदीच्या काठावर फिरत असताना नदी पलीकडे मोठ्या शहराचे अवशेष दिसले. त्याने त्याबद्दलचा शोध घेतला असता समोर आली जगातील सर्वात जुनी सभ्यता, जिला आज आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा सिंधू घाटी सभ्यता म्हणून ओळखतो. स्पष्ट आणि सुचित्र नगर रचना, मोठमोठी नगरे, पाणी जाण्यासाठी मार्ग, तांब्या पितळेचे आणि सोन्याचे सुंदर अलंकार, सुंदर रेखीव मूर्त्या, अशा अनेक गोष्टी या सभ्यतेच्या वैशिष्ट्य आहेत. इतकं उन्नत तंत्रज्ञान, इतकी कुशाग्र बुद्धिमत्ता यांचं अस्तित्व 5,000 वर्षांपूर्वी कसं शक्य झालं, हा आजही न सुटलेला प्रश्न आहे. या अवशेषातून मिळालेल्या गोष्टींवरून हे सिद्ध होतं की सिंधू लोक हे मूर्तीपूजक होते. तिथून मिळालेल्या मातृकांच्या मूर्ती आजही संग्रहालयात सुरक्षित ठेवल्या आहेत. सिंधू सभ्यतेतून मिळालेली अजून एक गूढ गोष्ट म्हणजे पशुपती मोहर. ही नाणे सदृश्य मोहर, ज्यामध्ये एक आकृती मध्ये शिंगाचा टोप परिधान करून बसलेली दिसते आणि तिच्या बाजूला प्राणी रेखाटले आहेत. ही आकृती प्रथम दर्शनी मानवाची भासते, पण ही नक्की कोणाची आहे हे गूढ आजही कायम आहे. सिंधू घाटी सभ्यतेचा अंत कसा झाला, का झाला, हाही प्रश्न तितकाच गूढ आहे जितका याच्या अस्तित्वाचा. इतक्या उन्नत संस्कृतीचा अंत कसा झाला हे कुणालाच माहीत नाही. इथे मिळालेल्या अवशेषातून हे स्पष्ट होतं की याचा अंत कोणत्या तरी युद्धामुळे झाला नाही, कारण इथे युद्धात वापरली जाणारी शस्त्र कुठेच सापडली नाही. काही जण म्हणतात की इथले लोक एकाएकी नगर सोडून निघून गेले, पण का? इतकं उन्नत नगर कोणी का सोडून जाईल याचं उत्तर इतिहासाकडे नाही. इतिहास मुका आहे, तो काहीच बोलत नाही. त्याचं हे मौन मानवासाठी नेहमी असे गूढ आणि अकल्पित प्रश्न मागे सोडून जातं. प्रश्नचे नेहमी मानवी मनाला भेडसावतात, आपल्याच अस्तित्वाबद्दल प्रश्न उचलतात. भविष्याच्या कवडस्यांकडे चालत जाताना भूतकाळाच्या अंधारातून येणाऱ्या या आवाजांना नेहमी काही ना काही सांगायचं असतं, सूचित करायचं असतं. पण हे आपलं दुर्दैव की आपल्याला यांची भाषा आजही माहीत नाही. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा भेटू नवीन मिस्टिरियस आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलण्यासाठी.